ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, वचनामृतमध्ये आपण ठिकठिकाणी वाचतो की जेव्हा थोडीही काही चर्चा झाली, ईश्वरीय चर्चा, अर्थात संपूर्ण वचनामृतमध्ये ईश्वरीय चर्चा सोडून दुसरं काहीच नाही आहे, की भगवान श्रीरामकृष्णांना लागलीच उद्दीपन व्हायचं. मग ते दक्षिणेश्वर असो की भक्तांचं घर असो. आणि अशा एका स्थितीमध्ये मग त्यांना स्पर्श करणं आणि कोण व्यक्ती स्पर्श करत आहे हे फार महत्त्वाचं. कारण की उभे असताना किंवा कीर्तन करत असताना जर त्यांना समाधी झाली तर त्यांना सांभाळणं हे फार आवश्यक असायचं, आणि तसं सांभाळलं नाही तर त्यांची पडण्याची भीती असायची. आणि त्याकरता एक नेहमीच शुद्ध सत्व असे साधक त्यांच्या जवळपास असायचे किंवा ठेवायचेच. प्रत्येकाचा स्पर्श भगवान श्रीरामकृष्ण हे सहन करू शकत नव्हते, हे आपण सर्वजण जाणतोच. आणि एक मुलगा गौरवर्ण, दिसायला अतिशय देखणा, तो भगवान श्रीरामकृष्णांकडे येत असत. आणि एक दिवस भगवान श्रीरामकृष्ण त्याला गमतीमध्ये म्हणतात की अरे तू सगळं काही सोडून येऊन जाणार आहे इथेच. तर तो मुलगा म्हणतो की तुम्हीच मला ओढून घ्या ना. तर थोडं प्रेमाने डिवचण्याच्या दृष्टीने भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की तू थोडा भेकड आहे, तुला तेही सांभाळायचं आहे आणि हेही सांभाळायचं आहे, म्हणजेच अभ्यास इत्यादी पण सांभाळायचा आहे आणि तुला इथे यायचं आहे. असं होणार नाही, यायचं असेल तर एकदम येऊन जा. असा हा संवाद घडतो जवळपास 20 जूनला. आणि 30 जूनला याच मुलाची आई, जी खूप भक्तिमती आहे, वैष्णव परिवार, तर या मुलाची आई जेव्हा येते भगवान श्रीरामकृष्णांच्याला भेटायला, तर भगवान श्रीरामकृष्ण थेट मागणी करतात की तू इथे या मुलाला माझ्याकडे राहू द्याल का. आता साधारणपणे एखाद्या आईला हे किती अवघड असतं की कारण भगवान श्रीरामकृष्ण फार सुप्रसिद्ध होते हे आपल्याला माहितीच आहे. विज्ञानानंदजी महाराजांची जयंती आत्ता साजरी केली तर विज्ञानानंदजी महाराजांची आई म्हणते विज्ञान महाराजांना की त्याच्याकडे जाऊ नको, त्याने 300 मुलाचे डोकं बिघडवलेत. अशी प्रसिद्धी श्रीरामकृष्णांची. आणि अशी प्रसिद्धी असल्यामुळेच जेव्हा म्हणजे या मुलाची आई जे तेव्हा त्यांच्याकडे जाते, ती आई आनंदाने त्या प्रस्तावाला स्वीकार करते. आणि जर आपल्या सेवेकरता या मुलाची आवश्यकता असेल तर याला इथे नक्की राहू द्या. धन्य आहे ती आई आणि धन्य आहे तो मुलगा. ज्याची पण चर्चा करत आहोत बंधू भगिनींनो, तो शुद्ध सत्व मुलगा दुसरा तिसरा अजून कोणी नाही, तर ते म्हणजेच आपले स्वामी प्रेमानंदजी महाराज, किंवा ज्यांना आपण बाबूराम महाराज म्हणून ओळखतो. त्यांच्या संदर्भात जे आपल्याला वाचायला मिळतं, भगवान श्रीरामकृष्ण स्वतः सांगतात की बाबूराम हा राधेच्या अंशातून याचा जन्म झालेला आहे. अजून एका ठिकाणी म्हणतात बाबूरामचे हाडपर्यंत शुद्ध आहेत. आणि
कौतुकाचा वर्षाव इथेच थांबत नाही. तर आपण जिथून सुरुवात केली होती की भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा समाधीमध्ये असताना प्रत्येकाचा स्पर्श सहन करू शकत नव्हते आणि म्हणून लाटू महाराज सगळ्यात आधी त्यांच्याकडे आले आणि भगवान श्रीरामकृष्णांचा हा म्हणजे कलकत्त्याला जाण्याचा हा त्यांचा सगळा जो एक प्रवास सुरू झाला होता, हे जवळपास 1882 पासून सुरू झाला. त्यांना सारखं सारखं जावं लागायचं, तर प्रत्येक वेळेस लाटू उपलब्ध असायचाच, जरी तिथे असायचा. हे काही जरुरी नव्हतं. म्हणून भगवान श्रीरामकृष्णांनी तशी मागणी केली आणि मातंगिनी देवीनी ती पूर्णसुद्धा केली. तर हा जो मुलगा जो जन्मापासूनच इतका शुद्ध, अत्यंत ज्याला म्हणतो की राधाच्या अंशातून ज्याचा जन्म झाला, त्याच्याच नंतर भगवान श्रीरामकृष्ण स्वतः म्हणायचे की याचे हाडपर्यंत शुद्ध आहेत. एकदा 30 जून 1884 च्या दिवशी वचनामृतमध्ये आपल्याला एका ठिकाणी वाचायला मिळतं, भगवान श्रीरामकृष्ण सांगतात उपस्थित भक्तांना की मला एक दर्शन घडलं आणि त्या दर्शनाने बघितलं की बाबूराम हा एक देवी आहे. ही एक बाबूरामचं शरीर जरी एक पुरुष असलं तरी ती एक देवी आहे. त्या देवीच्या गळ्यामध्ये माळ आहे आणि आपल्या सखींबरोबर ती आनंद करत आहे. एवढं सांगून ते पुन्हा म्हणतात, त्या देवीकडे बघून अत्यंत पावित्र्याचं भाव मनात उद्भवतं. आता हे सगळे ॲडजेक्टिव्स की सगळ्या गोष्टी हे मी सुरुवातीलाच का सांगतोय, कारण की यातून लक्षात येईल आपल्याला की बाबूराम महाराजांची आध्यात्मिक जी एक ताकद होती, जी एक ठेवण होती, ती किती उच्च दर्जाची होती. सारखं सारखं भगवान श्रीरामकृष्णांकडे त्यांनी पहिली त्यांची जी भेट झाली 1884 साली. पहा, 2 वर्षाच्या आतमध्ये त्यांनी सगळं काही आत्मसात केलं. 1884 साली पहिली भेट झाली. पहिली भेट झाल्यानंतर पहिल्या भेटीतच भगवान श्रीरामकृष्णांनी त्याच्या सगळ्या शरीराचं परीक्षण केलं आणि खूप समाधान व्यक्त केलं आणि त्यांना हे लक्षात आलं की अरे, तू बलराम बाबूंचा नातेवाईक आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबूराम महाराजांची बहीण कृष्ण भाविनी ही त्यांना दिली होती. भगवान श्रीरामकृष्ण सगळे शरीराचे सगळे लक्षणं बघून खूप समाधान व्यक्त करतात आणि तू इथलाच आहे अशी उक्ती, एक ॲश्युरन्स त्याला सुद्धा देतात. बाबूराम महाराजांना सुद्धा त्यांच्याकडे खूप ओढ वाटते. वरच्यावर येणं सुरू होतं. आईला कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन नाही आहे आणि सारखं सारखं भगवान श्रीरामकृष्णांकडे येत असल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आणि 1885च्या साली जे रिझल्ट येतो त्याच्यात बाबूराम महाराज नापास होतात. आता नापास झाल्यानंतर भीती वाटते की आता ठाकूर रागवतील म्हणून 1-2 दिवस जात नाहीत. पण जेव्हा आता किती दिवस नाही जाणार, जेव्हा जातात आणि ठाकूरांना सांगतात की असं असं मी नापास झालेलो आहे, ठाकूर खूप आनंद व्यक्त करतात आणि म्हणतात चांगलं झालं. जितके पास तितके पाश. पहा, जो शब्द वापरला आहे त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. जितके पास म्हणजे जितकी आपण आपल्या जीवनामध्ये या लौकिक उपाधी गोळा करतो. उपाधी म्हणजे फक्त विद्यापीठाची उपाधीच नव्हे, पैसा, सत्ता, समाज प्रतिष्ठा, काहीतरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर. तर त्यातून काय होतं की जितक्या जितक्या या गोष्टी आपण कमवतो तितक्या तितक्या या गोष्टी आपण ईश्वरापासून दूर जात असतो. आणि भगवान श्रीरामकृष्णांना या सगळ्या त्यागी शिष्यांना तयार करायचं होतं भविष्यामध्ये लोकांमध्ये प्रचार कार्य करता. आणि त्यांना हे ठाऊक होतं की त्यागाशिवाय हे सगळं घडणार नाही आणि म्हणून त्यांनी बाबूराम महाराजांचं शिक्षण तिथेच पूर्ण झालं. आणि म्हणून ठाकूरांनी फार ज्याला म्हणतो की आनंद व्यक्त करून म्हटलं की बरंच झालं तू नापास झाला, जितके पास तितके पाश. या सगळ्या पाशांपासून तू मुक्त झाला. आणि बाबूराम महाराजांनी त्याच्या पुढे पुन्हा काही शाळेत जसं नाव काही काढलं नाही आणि तसंच मातंगिनी देवीसुद्धा त्यांना तसं काही फारसा फोर्स केला नाही. बाबूराम महाराजांचा
जन्म हा आटपूर हुगली जिल्ह्यामध्ये झाला. त्यांची आईचं नाव होतं, जन्मतारीख 10 डिसेंबर 1861. वडिलांचं नाव ताराप्रसन्न घोष, आईचं नाव मातंगिनी देवी. वडील आटपूरचे प्रतिष्ठित स्वनामधन्य असे जमीदार, खूप शेतीवाडी. बाबूराम महाराजांना 2 भाऊ आणि 1 बहीण कृष्णभाविनी. आपण आत्ताच त्याची चर्चा केली. आई इतकी भक्तिमती होती आणि आपल्या मुलांच्या चारित्र्याच्या संदर्भात खूप सजग होत्या त्या. आणि कधी पण आपल्या मुलांना गावातल्या इतर टार्गेट मुलांबरोबर कधीच खेळू देत नव्हत्या. त्यांची अशी भीती होते की हा जर जितकं जास्त गावात राहील आहे तितका याची बिघडण्याची शक्यता आहे, तिन्ही मुलांची. आणि म्हणून त्यांचं प्राथमिक शिक्षण आटपूरला पूर्ण झालं. तर त्याच्यानंतर आईनी मातंगिनी देवीनी त्यांना कलकत्त्याला पाठवून दिलं पुढच्या शिक्षणाकरता. आणि बाबूराम महाराजांनी तिथे ॲडमिशन जिथे घेतली, मेट्रोपॉलिटन स्कूल, ती शाळा जिथे मास्तर महाशय शिकवत होते. असो, पण ज्या वर्गात शिकत होते बाबूराम महाराज, त्याच वर्गामध्ये राजा महाराज सुद्धा त्यांचे वर्गमित्र होते. आणि त्यांच्याकडूनच त्यांना श्रीरामकृष्णांबद्दल माहिती कळली. भगवान श्रीरामकृष्णांची त्यांची पहिली भेट जी झाली दक्षिणेश्वरी, त्याच्या आधीसुद्धा तुलसीराम म्हणजे त्यांचे मोठे भाऊ, त्यांच्या म्हणण्यावरनं एका ठिकाणी जेव्हा भागवत कथा होत होती तेव्हा ठाकूरांचं दर्शन त्यांना घडलं होतं. पण त्यात एकदम पहिली जी भेट होती त्यात काही विशेष घडलं नव्हतं, असं उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. यानंतर जेव्हा बाबूराम महाराजांच्या जीवनामध्ये ईश्वर प्राप्तीकरता जेव्हा तीव्र ओढ वाटू लागली, तेव्हा त्यांनी राजा महाराजांनाच म्हणजे राखाल महाराजांना विनंती केली आणि ते दोघंही कलकत्त्याहून बोटीने दक्षिणेश्वर तिथे जाऊन आणि भगवान श्रीरामकृष्णांची भेट घेतली. तो दिवस होता 20 जून 1884. वचनामृतमध्ये आपल्याला हे वाचायला मिळतं. आणि मग त्याच्यानंतर त्यांचं येणं जाणं सतत सुरू झालं. 1885 साली ते नापास झाले आणि त्याच्यानंतर ते सतत ठाकूरांकडे येत गेले आणि 1885 मार्च नंतर ते सतत ठाकूरांकडेच राहू लागले आईच्या परवानगीने. आता हे आपण इथपर्यंत पोहोचलो, पण याच्या नंतरचा जो प्रवास जो आपण बघतो बाबूराम महाराजांचा आध्यात्मिक, तो अतिशय विलक्षण. आपण आत्ताच चर्चा केली की भगवान श्रीरामकृष्ण त्यांचं सतत ते त्यांच्याबरोबरच असायचे. एक उपाधी किंवा एक टोपण नावासारखं दिलं होतं बाबूराम महाराजांना. त्याचं विश्लेषण करूया. गोष्ट कदाचित थोडी छोटी वाटेल, पण त्याचा फार मोठा एक अर्थ आहे. भगवान श्रीरामकृष्ण प्रेमानंदजी महाराजांना म्हणायचे की तो माझा दर्दी आहे. बाबूराम माझा दर्दी आहे. नेमकं या शब्दाला अर्थ काय आहे? बंधू भगिनींनो, पहा, आध्यात्मिक हे सगळे अनुभव आणि ते ठाकूरांचे एकदम उच्च कोटीचे, त्यांच्या मनातल्या व्यथा, त्यांच्या मनातले भाव, हे सामान्य माणसाच्या समस्या पलीकडे असतात. आणि विशेषकर जे लोक ज्यांना तितकी अजून ओढच निर्माण झाली नाही ईश्वराप्रती, संसारामध्येच गुरफटलेले आहेत, त्यांना ते सगळे भाव काय कळणार? आणि इव्हन इतर त्यागी शिष्य सुद्धा त्यांची कदाचित पात्रता होती, पण ज्याला म्हणतो ना की एक मन मिळवलं पाहिजे, ती व्यथा समजून घेतली पाहिजे, ती भावना समजून घेतली पाहिजे. आपण सुद्धा पहा, आपल्या प्रत्येकाचे आपले फार 1 किंवा 2 असे लोक असतात की ज्याच्या पुढे आपण सगळं काही सांगतो, खूप जवळचे असतात, ज्याला आपण विश्वस्त म्हणूया, आपलं एक सपोर्ट म्हणूया, किंवा अजून जे काही नाव द्यायचं असेल आपण देऊ शकतो. पण अशी व्यक्ती की हो, ही व्यक्ती मला समजून घेते, ज्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे, तो माझा भरोसा आहे. आणि प्रत्येक माणसाला असा एक लागतच असतो. तर भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की बाबूराम हा माझा दर्दी आहे. पहा,
केवढी मोठी गोष्ट आहे की अवतार वरिष्ठ, आता त्यांचे 16 शिष्य, एकापेक्षा एक धुरंधर. स्वामी विवेकानंद काय म्हणायचं, पण स्वामीजींचा भाव फार वेगळा होता. अनेकदा म्हणजे ज्याला म्हणतो ना की जेव्हा एक इमोशनल सपोर्ट लागायचा, स्वामीजी सगळ्या गोष्टी उडून लावायचे. सुरुवातीला तर बिलकुल मानायचे नाही. शिवानंदजी महाराजांचा भाव बघितला तर एकदम अद्वैत भावामध्येच बुडलेले असायचे. राखाल महाराज त्यांचा एक वेगळाच भाव होता. पण प्रेमानंदजी महाराज हे एक असे होते की ज्यांना ठाकूर म्हणायचे की बाबूराम हा माझा दर्दी आहे. आणि जिथे जिथे ठाकूर जायचे कलकत्त्याला, 1884 डिसेंबरच्या नंतर सतत ते त्यांच्या बरोबर असायचे. मार्च नंतर, क्षमा करा, 1885 मार्च नंतर जेव्हा जेव्हा ठाकूर बाहेर जायचे, जेव्हा कुठेही जायचे, त्यांच्या ते बरोबर असायचे. आणि गंमत अशी की पुढचं जे तथ्य तुमच्यापुढे मांडू इच्छितो त्यातून लक्षात येईल आपल्याला बंधू भगिनींनो की प्रेमानंदजी महाराजांची चारित्रिक शक्ती किती सुदृढ आणि स्ट्रॉंग होते. हे कशावरनं मी सांगतोय किंवा हा मुद्दा का मला सुचला, कारण की पहा, भगवान श्रीरामकृष्णांच्या बरोबर सतत राहणारा हे बाबूराम महाराज. आता लोक भगवान श्रीरामकृष्णांना किती प्रेम करायचे, किती आदर करायचे, आणि त्यांना हे लक्षात यायचं की ठाकूरांची सेवा करणं काही सोपं नाही आहे. आणि त्यातून बाबूराम महाराज, लाटू महाराज हे सतत ठाकूरांच्या बरोबर असतात, त्यांची सेवा करतात. तर अर्थातच ठाकूरांबरोबर हे त्यांचे पार्षद म्हणून त्यांना किती प्रेम आणि किती सन्मान मिळायचा सगळ्या दूर. साधारणपणे आपल्याला बघण्यात येतं की जेव्हा विशिष्ट व्यक्ती समाजामध्ये जे गणमान्य असतात, समाजमान्य असतात, त्यांच्याबरोबर राहणारे जे इतर लोक असतात, त्यांची मान ताठ होते. बोलण्यामध्ये एका प्रकारचा रंगेलपणा येतो. इतरांशी ते बोलताना फार तुसड्याने बोलतात, अपमानकारक बोलतात. पण बाबूराम महाराजमध्ये या कोणत्याही गोष्टी कधीही आढळल्या नाही. भगवान श्रीरामकृष्णांच्या बरोबर जवळपास सतत 2.5 वर्ष ते होते. सुरुवातीच्या काही काळ येऊन जाऊन आणि नंतर तर मग सतत त्यांच्या बरोबरच होते. आणि किती प्रेम आणि किती सन्मान त्यावेळेसच्या भक्तांकडून त्यांना मिळायचा, पण त्या सबबीवरती यांची मान कधी अकळली नाही. त्यांची वाणीतून कधी पण अहंकारयुक्त शब्द कधीच बाहेर पडले नाही. आणि यातून लक्षात येतं की किती विनम्र आणि किती उज्ज्वल चारित्र्याचे आपले बाबूराम महाराज होते. भगवान श्रीरामकृष्णांच्या काशीपूरच्या लीला अवसानानंतर जेव्हा सगळे लोक, म्हणजे बाबूराम महाराजांची आई त्यांना सगळ्यांना बोलवते आपल्या आठपूरच्या आपल्या घरी काही दिवस निवासा करता, तर ते सगळं तुम्हाला माहितीच आहे की 24 डिसेंबरच्या रात्री तिथे सगळे लोक जमा होतात आणि जवळपास 1 आठवडा तिथे घालवतात. जप, ध्यान, ठाकूरांच्या शिकवणी वगैरे या सगळ्या गोष्टींना घेऊन, भजन कीर्तन घेऊन. त्याच्यानंतर जेव्हा सगळे लोक पुन्हा वराहनगरमध्ये गोळा होतात आणि तिथे ते फॉर्मल संन्यास घेतात, तर तिथे स्वतः स्वामी विवेकानंद त्यांना नाव देतात प्रेमानंद. पुढचा प्रवास सुरू करण्याच्या आधी अजून एक महत्त्वाची घटना जी ठाकूरांच्या हयातमध्ये झालेली आहे आणि त्याचं थोडंसं विश्लेषण करून बघूया, आणि ती फार महत्त्वाची. आणि ती म्हणजे काय की जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांच्या सानिध्याखाली बाबूराम महाराजांची जी बिलकुल पहिल्या भेटीतच दीक्षा होते आणि त्यांची साधना सुरू करतात, त्यांचं वरच्यावर येणं सुरू झालेलं असतं, तेव्हा बाबूराम महाराज जेव्हा तिथे अमुक एका साधकाला समाधीलाभ झालेला आहे, अमुकला दर्शन होत आहे, हे सगळं ऐकल्यानंतर काही महिन्यामध्येच बाबूराम महाराज अस्वस्थ होतात आणि माझं काहीच होत नाही आहे. आणि म्हणून ते भगवान श्रीरामकृष्णांकडे हट्ट धरतात की मला काहीतरी दर्शन हो, मला भाव प्राप्त हो, असं तुम्ही काहीतरी करून द्या. ठाकूर म्हणतात
नेहमीप्रमाणे की अरे माझ्या म्हणण्याने काय होतं रे, जगन्मातेची जोपर्यंत इच्छा होत नाही तोपर्यंत काहीही घडणार नाही. पण बाबूराव महाराज काही ऐकायला तयार नसतात आणि ते हट्ट घेऊन आहेत आपला, आणि इतीमध्ये ते निघून जातात आठपूरला काही कामानिमित्त. पण इथे भगवान श्रीरामकृष्ण फार अस्वस्थ होतात. पहा, आपण म्हणतो अवतार वरिष्ठ, आणि त्यांच्या मनामध्ये दिवस रात्र आता हीच चिंता की हा बाबूराम आठपूरवरून आल्यानंतर हा माझा मागे लागेल, मी त्याला काय देऊ. म्हणजे आपण एका बाजूला म्हणतो की अवतार वरिष्ठ, आपल्या कल्पना असतात की किती स्ट्रॉंग माइंड असेल किंवा काय असेल की भुलवून देतील वगैरे, पण त्यांच्या मनात सारखी ही चिंता की आता बाबूराम 2 दिवसानंतर आल्यानंतर मी त्याला काय उत्तर देऊ. अर्थातच जगन्मातेशी त्यांची जी भावावस्थेमध्ये चर्चा होते आणि ते विचारतात की बाबूराम असं म्हणतोय, तर जगन्माता स्वतः न्याय निवाडा देतात. बाबूरामला भाव होणार नाही, त्याला ज्ञान लाभ होईल. हे पहा, मी ही घटना मुद्दाम तुमच्या पुढे याचं विश्लेषण करणार आहे. त्याचं काहीतरी फार महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यांच्या पुढच्या जीवनामध्ये ते दिसून येतं. जगन्माता काय न्याय निवाडा देते. आता जगन्माता म्हणा की ठाकूर, हे काही वेगळे नाही आहेत की बाबूरामला भाव किंवा दर्शन होणार नाही, बाबूरामला ज्ञान प्राप्त होईल. आणि जेव्हा बाबूराम महाराज येतात तेव्हा हे निर्णय सांगतात की आईने मला असं सांगितलंय, ते स्वीकार करतात. आता आपल्याला इथे एक प्रश्न निर्माण होतो बंधू भगिनींनो. सुरुवातीला आपण चर्चा केली की बाबूराम महाराजांचा जन्म राधेच्या अंशातून झालेला आहे. राधा म्हणजे कोण? भक्तीचं चूडांत, की ज्यांना प्राप्त झालं होतं महाभाव. आता महाभावाच्या या अंशातून जन्माला आलेले बाबूराम महाराज यांना भक्तीचा लाभ न होता यांना ज्ञान प्राप्त होईल. ही कुठली म्हणजे थोडंसं ऑड कॉम्बिनेशन वाटतंय आपल्याला. पण याचं उत्तर असं की भगवान श्रीरामकृष्णांना त्यांचे शिष्य एक कल्ली होतील हे त्यांना बिलकुल मान्य नव्हतं. भगवान श्रीरामकृष्णांना त्यांचे शिष्य एक कल्ली होतील हे त्यांना बिलकुल मान्य नव्हतं. आणि योगायोगाने कालच्याच आपल्या व्याख्यानामध्ये आपण चर्चा केली होती आणि त्यात आपण हे चर्चा केली होती की ब्रह्मानंदजी महाराज आपलं आध्यात्मिक जीवन सुरू करतात. गुराखीचा अंश होता ना त्यांच्यामध्ये, भक्तीचा भाव होता. आयुष्यभर भक्ती घेऊन जगतात, पण जेव्हा ओंकारेश्वरला येतात तेव्हा सतत 7 दिवस निर्विकल्प समाधीमध्ये असतात. आणि हेच राजा महाराज बेलूर मठात सुद्धा सातत्याने निर्विकल्प समाधीमध्ये असतात. म्हणजे ठाकूरांनी आपल्या प्रत्येक शिष्याला सगळ्या बाजूनी तरबेज केलं होतं. भक्ती देणं भगवान श्रीरामकृष्णांना प्रेमानंदजी महाराज करता फार सहज सोपं होतं, कारण की राधेच्या अंशातून जन्माला आलेले आहेत. पण आईने असं सांगितलंय, असं सांगून की बाबूरामला ज्ञान प्राप्त होईल. आणि आपण वाचतो बाबूराम महाराजांच्या जीवनामध्ये कुठेही त्यांना दर्शन घडल्याचं आपल्याला असं आढळत नाही. काही सामान्य दर्शन वृंदावनमध्ये वगैरे झालेले आहेत, पण जसे इतर राजा महाराजांच्या, स्वामीजींच्या जीवनात आपल्याला वाचायला मिळतं, शिवानंदजी महाराजांच्या जीवनात वाचायला मिळतं, तसे दर्शन फार कमी यांच्या जीवनात बघायला मिळतात. बाबूरामला ज्ञान होईल याचा अर्थ काय? बाबूराम महाराजांना ज्ञान होईल याचा अर्थ असा की या जगाचं मिथ्यत्व, या जगाचं आभासत्व हे पटेल. आणि त्याच्याही पलीकडची जी स्थिती असते की प्रत्येक जीवामध्ये तोच शिव आहे, हे त्याला म्हणजे हे विज्ञानाची स्थिती ही त्याला लाभेल, हा त्याचा अर्थ. आणि जेव्हा बेलूर मठ एकदम सुरुवातीच्या काळामध्ये होता बंधू भगिनींनो, जर बाबूराम महाराजांना ते विज्ञानाची स्थिती प्राप्त झाली नसती तर इतकं एक ज्याला म्हणतो की जबरदस्त कार्य त्यांनी जे उभारलं ते उभारू शकले नसते. का? कारण की तेव्हा मठामध्ये शिवानंदजी महाराज होते, ब्रह्मानंदजी महाराज होते की जे सतत समाधीमध्येच बुडलेले असायचे. मग मठ चालवणार कोण? काय डिव्हाइन प्लॅन आहे बघा. आणि इथे लक्षात येतं की आपले ठाकूर काय म्हणजे
केवढा सखोल विचार किंवा डिवाइन प्लॅन काय म्हणू येता मला काही कळत नाही आहे. आणि त्या काळामध्ये मग बाबूराम महाराज भक्त लोक येतात आहे, त्यांच्याशी 4 गोष्टी ठाकूरांचे बोलणे, त्यांना काही थोडा प्रसाद देणे, नवीन साधू आलेत त्यांना ट्रेनिंग देणे, त्यांचे वर्ग घेणे, ती जमीन उबडखाबड होती त्याची सगळी देखरेख करणे, कोणी साधू आजारी पडलेला आहे त्यांची देखरेख करणे, जे ठाकूरांच्या वेळेस जुने भक्त यायचे त्यांच्याशी पण त्यांना सन्मान देणे, गप्पा करणे, त्यांच्याशी काही 4 शब्द बोलणे, हे सगळं काम ज्याला म्हणतो की सुरुवातीच्या काळातलं जे होतं ते सर्व काम बाबूराम महाराजांनी फार सहजगत्या पार पाडलं. त्याचं कारणच हे की त्यांची स्थिती ही विज्ञानाची होती आणि ती व्यवस्था स्वतः जगन्नाथांनी किंवा ठाकूरांनी केली होती की बाबूरामला भाव होणार नाही, बाबूरामला ज्ञान होईल. तर ती व्यवस्था का होती? कारण की पुढे त्यांच्याकडनं हे जेवढं सगळं मोठं कार्य करून प्रत्येक जीवामध्ये शिव आहे हा बोध जर प्रेमानंद महाराजांना झाला नसता तर त्यांनी जे मठाच्या सुरुवातच्या काळामध्ये जे काही कार्य उभारलंय ते उभारू शकले नसते. हाच जी व्यवस्था जगन्मातेनी किंवा ज्या ठाकूरांनी केली ही त्याचा हा एक सखोल असा अर्थ असतो. बाबूराम महाराजांनी परिवर्तित जीवनामध्ये म्हणजे बेलूर मठ स्थापित होत असताना सुद्धा बरीच तीर्थयात्रा सुद्धा केली आणि उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी भगवान श्रीरामकृष्णांचा भावप्रचार सुद्धा केला. विशेष करून स्वामीजी म्हणायचे की बाबूराम, पूर्व बंगाल मी तुझ्याकरता सोडलेला आहे, पूर्व बंगाल मी तुझ्याकरता सोडलेला आहे. आणि 1913 पासून तर 1917 पर्यंत सतत 4 वर्ष ते तिथे जायचे, 3-3 महिने राहायचे, लोकांना दीक्षा द्यायचे. आणि त्या भागामध्ये मुस्लिम समाज फार मोठा आहे, तर त्या समाजामध्ये सुद्धा ते सहजपणे मिसळायचे आणि त्या लोकांना ठाकूरांच्या 4-2 गोष्टी सांगायचे. तिथली एक सलीमुल्ला खान नावाची एक फार मोठी ॲरिस्टोक्रॅट फॅमिली होती, राजे. त्यांच्या परिवारातल्या अनेक लोकांनी महाराजांकडून दीक्षा घेतलेली. ते म्हणायचे ये तो हमारे फकीर है, हे आमचे फकीर आहेत. तिथलीच एक फार बोलकी घटना जी अत्यंत प्रभावशाली आहे आणि प्रत्येक जीवामध्ये शिव आहे हे दर्शवणारी आहे. एकदा तिथले एका शिक्षकाने जे मुस्लिम होते त्यांनी म्हटलं की तुम्ही तुमच्या भगवान श्रीरामकृष्णांची शिकवण आहे की प्रत्येक जीवामध्ये तोच शिव आहे, तर तुम्ही माझ्याबरोबर एकाच ताटात जेवू शकता का? आता त्यावेळेस ही गोष्ट फार मोठी आहे बरं. एकतर हिंदू, त्यातून साधू आणि त्यातून एखाद्या मुस्लिमाच्या बरोबर. प्रेमानंदजी महाराजांनी लागलीच म्हटलं की तू काय समजतोस, या शरीराने तो बोध प्राप्त केलेला आहे. आणि त्या शिक्षकाच्या बरोबर ते एकाच थाळीत जेवले सुद्धा आनंदाने. बेलूर मठात सुद्धा म्हणजे विशेष करून आपण आत्ताच चर्चा केली की त्यांचे जे कार्य होते हे जबरदस्त होते. त्यांची माताजींप्रती भक्ती हे सांगण्याकरता एक छोटंसं उदाहरण सांगू इच्छितो. विरजानंदजी महाराज आणि प्रेमानंदजी महाराज हे दोघंही जयरामबाटीला गेले माताजींच्या दर्शनाला. आणि एक दिवस सकाळी दोघंही फिरायला निघाले तर जयरामबाटीच्या एका कोणत्या तरी तलावामध्ये कमळाचे खूप फूल त्यांना दिसले आणि त्यांना खूप एक आकर्षण झालं की अरे आपण जयरामबाटीला आलो आहे आणि हे कितके कमळाचे सुंदर फूल, हे सगळे कमळाचे फूल तोडून आपण आईच्या चरणी वाहूया. विरजानंदजी महाराजांना पोहता येत नव्हता. बाबूराम महाराजांनी आपले कपडे काढले, त्यांना सांगण्यात आलं की या पाण्यामध्ये खूप जळू असतात, जाऊ नका. पण ऐकेल कोण? आणि ते पाण्यात उडी मारतात आणि मनसोक्तपणे बिलकुल भरगच्च कमळाचे फूल हातात घेतात आणि जेव्हा बाहेर येतात संपूर्ण अंगावरती ठिकठिकाणी जळू लागलेले. आणि जसं जसं त्या जळूंना काढत होते विरजानंदजी महाराज, तिथून रक्तप्रवाह सुरू झाला. मग जेव्हा माताजींना हे कळलं, माताजी बऱ्यापैकी नाराज झाल्या. पण कसं असतं की भक्ताचा आनंद हा फार वेगळा असतो आणि आईप्रती त्यांची इतकी एक श्रद्धा होती
की त्या या सगळ्या गोष्टींचा त्रास त्यांना मुळीच झाला नाही. तसंच स्वामीजींप्रती सुद्धा त्यांचं खूप प्रेम होतं. स्वामीजींच्या जे बेलूर मठ घडवलं आणि बेलूर मठ घडवल्यानंतर जे काही नीती म्हणजे जे नवीन साधू आले होते त्यांच्याकरता जे काही नियम घातलेले होते, आता हे सगळे जे डायरेक्ट डिसायपल्स होते, या सगळ्या डायरेक्ट डिसायपल्सला कोणत्याही नियमाची आवश्यकता नव्हती. पण तेव्हा अनेक नवीन नवीन ब्रह्मचारी येत होते आणि त्यांना एक दिशा मिळावी त्याच्याकरता सगळे नवीन नियम काढण्यात आलेले होते. आणि तेव्हा स्वामीजींनी नियम काढला की जो मंगलातीला येणार नाही, सकाळी मेडिटेशनला येणार नाही, त्याला त्या दिवशी मठात अन्न मिळणार नाही, त्याला भिक्षा करावी लागेल. आणि नेमकं एक दिवस असं होतं की बाबूराव महाराज थोडे अस्वस्थ असतात आणि ते मंगलातीला जाऊ शकत नाही. आणि ते स्वतःच म्हणतात स्वामीजींना की मी आज सकाळी काही मी ध्यान करू शकलो नाही, तर आज मी मठात काही जेवण घेणार नाही. ऐकून स्वामीजींचे डोळे पाणावतात आणि म्हणतात, बाबूराव, अरे ठाकूरांनी तुमच्या सर्वांवरती इतकं प्रेम केलं, तुला असं वाटतं का की मी हे सगळे नियम तुमच्याकरता केलेत? हे सगळे नियम तर मी हे जे सगळे नवीन मुलं आली आहेत त्यांना वळण लावावं म्हणून केली आहेत, तुमच्याकरता नाही आहेत. तर त्याच्यावरती बाबूराव महाराज न्यायनिवाडा देतात की नरेंदा, आपण जर नियम तोडले तर हे मुलं नियम पाळतील का? पहा, याला म्हणतात श्रद्धा. याला म्हणतात श्रद्धा की नियम केले, खरी गोष्ट आहे की या सगळ्या लोकांनी ठाकूरांनी इतक्या जवळून बघितलेलं आहे, त्यांच्या हाताखाली तयार झालेले आहेत. पण जर नियम बनवणारेच नियम तोडतील तर मग या मुलांना त्या नियमामध्ये श्रद्धा नाही राहणार आणि नियमाप्रमाणे मी भिक्षा करीन. आणि त्या दिवशी खरंच बाबूराव महाराज भिक्षेला बाहेर जातात. तर ही घटना मुद्दाम सांगण्याच्या मागचा उद्दिष्ट एवढाच की त्यांना स्वामीजींप्रती केवढे एक श्रद्धा आणि प्रेम होतं, त्यांनी जे सगळे काही नियम लावले होते. स्वामीजींप्रती प्रेम त्यांचं किती होतं हे सांगण्याकरता अजून एक फार बोलकी घटना सांगू इच्छितो. स्वामीजींचे एक शिष्य होते शरदचंद्र चक्रवर्ती, आणि त्यांना एक दिवशी स्वप्नामध्ये असं दिसलं की ते स्वतः म्हणजे शरदचंद्र चक्रवर्ती स्वामीजींची पूजा करत आहेत. आणि ते स्वप्न त्यांना पडलेलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ते जाऊन बेलूर मठात स्वामीजी सांगतात की स्वामीजी असं असं मला स्वप्न म्हणजे पडलं आणि माझी इच्छा आहे की मी तुमची पूजा करू, म्हणून मी काही सामग्री घेऊन आलेलो आहे. तर स्वामीजी पण तयार होतात, पण ठीक आहे माझी पूजा कर. तर फूल बेल वगैरे ते घेऊन आले होते, भोग. पण पूजा करता जे कुशाकुशी इतर सामग्री भांडी लागतात ती त्यांनी मठातलीच घेतली. आणि मठातली घेतली म्हणजे ज्या भांड्यांनी ठाकूरांची पूजा होते त्याच भांड्यांनी त्यांची पूजा केली. आणि स्वामींनी सुद्धा काही हरकत घेतली नाही. पण पूजा झाल्यानंतर ते म्हणतात की ज्या भांड्यांनी ठाकूरांची पूजा होते त्याच भांड्यांनी तू माझी पूजा केली, आता तुझी खैर नाही, बाबूराव महाराज तुलाही रागवतील, मलाही रागवतील. आता हा संवाद सुरू असताना नेमके बाबूराव महाराज तिथे येतात आणि त्यांना कळतं की असं असं घडलंय. आणि स्वामीजी स्वतः सांगतात की पहा बाबूराम, हे सगळं काय कांड घडलंय. तर तेव्हा बाबूराव महाराज खूप आनंदित होतात आणि म्हणतात की नरेंदा, तुम्ही आणि ठाकूर काय वेगळे आहात. हा बंधू भगिनींनो, या छोट्या घटनेतून एक फार मोठा मेसेज आपल्या सर्व भक्तांना, आम्हा सर्वांना मिळतो की या सगळ्यांनी भगवान श्रीरामकृष्णांना बघितलंय, या सगळ्यांनी स्वामी विवेकानंदांना सदेह बघितलेलं आहे. यांच्यामध्ये काही गोष्टींना घेऊन मतभेद सुद्धा झालेले आहेत. पण मतभेद जरी असलेत तरी प्रेमानंदजी महाराजांना हे माहिती होतं की स्वामीजीचं स्थान काय, साक्षात शिवाचा अवतार. आणि म्हणून ते म्हणतात की नरेंद्र, तुमच्यामध्ये आणि ठाकूरमध्ये काही भेद आहे का. एक घटना अजून फार बोलकी आणि त्यातून आपल्याला लक्षात येतं की केवढं इन डेप्थ हे अध्यात्म रामकृष्ण संघ आपल्याला देत असतं विभिन्न घटनांच्या माध्यमातून. बाबूराव महाराजांचं एक म्हणजे त्यांची जी पार्ट ऑफ ड्युटी होतं ते म्हणजे कसं होतं
की तिथे जे आलेले नवीन ब्रह्मचारी आहेत त्यांना ट्रेनिंग देणं. आणि हे सगळं ट्रेनिंग ते देत असताना ठाकूरांचे ते खूप गोष्टी सांगायचे, माताजींच्या काही शिकवणी सांगायचे. आणि हे सांगत असताना ते म्हणायचे की पहा, ह्या सगळ्या गोष्टी, हे सिद्धांत तुम्ही आचरणात आणा आणि याचा प्रचार प्रसार तुम्ही करा. आणि मी बघतोय की आम्ही गेल्यानंतर इथे हजारो लोक येतील आणि तुम्ही त्यांना सगळ्यांना ठाकूरांच्या या सगळ्या गोष्टी सांगायच्या. तर त्यातला एक एक ब्रह्मचारी, या 3-4 वर्ष झालेले असतात, ते म्हणतात की पण आमच्या गोष्टी ऐकेल कोण? तर तेव्हा बाबूराव महाराज का नाही ऐकणार? अरे, जसं आम्ही ठाकूरांना बघितलंय आणि ठाकूरांच्या शिकवणीप्रमाणे जीवन घडत आहोत, तुम्ही सुद्धा तसंच जीवन घडवा, लोक तुम्हालाही ऐकतील. आणि असं म्हणून एक वाक्य ते म्हणतात, फारच बोलकं आहे ते वाक्य, की अरे तुम्ही लोक, म्हणजे ते ब्रह्मचारीला म्हणतात ते, तुम्ही लोक आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहात, कारण की आम्ही ठाकूरांना बघितलंय आणि त्यानंतर त्याग केलेला आहे. तुम्ही ते ठाकूरांना बघितलं सुद्धा नाही तरी तुम्ही त्याग केलेला आहे. इथेच घटना थांबत नाही. तेव्हा ते ब्रह्मचारी महाराज थोडेसे ओशाळतात आणि थोडं एक आदराच्या उच्च भावनेने म्हणतात की प्रेमानंदजी महाराजांना, की ठाकूर हॅज मेड यू ग्रेट. ठाकूरांच्या सत्संगामध्ये राहून ठाकूरांनी तुम्हाला ग्रेट केलंय. तर लागलीच प्रत्युत्तरमध्ये काय म्हणतात बाबूराव महाराज, की ठाकूरांनी आम्हाला महान नाही बनवलं, ठाकूरांनी आम्हाला अहंकार रहित बनवलं. फार मोठी गोष्ट आहे बरं. ठाकूरांनी आम्हाला महान नाही बनवलं, ठाकूरांनी आम्हाला अहंकार रहित बनवलं. एक्झॅक्टली वाक्य ते म्हणतात की ठाकूर हॅज नॉट मेड अस ग्रेट, बट ठाकूर हॅज मेड अस नो बडी. अहंकार रहित बनवलं आणि आम्हाला या सगळ्या लोकांमध्ये ठाकूरांच्या वाणीचा प्रचार प्रसार करण्याकरता आम्हाला त्यांनी अहंकार रहित बनवलंय, म्हणून आम्ही इतकं काम करू शकतोय. आणि तुम्हालाही अहंकार रहित व्हायचं आहे. पहा, कर्मयोगमध्ये पण वाचतो की आपण जितकं अहंकार पोचतो तितकं आपण दुःखी होतो, तितकं पण कार्य करू शकत नाही, तितकंच आपले भांडणं होतात. पण जितकं आपला अहंकार कमी होतो तितके लोकांमध्ये मिसळू शकतो, वाणीचा प्रचार करू शकतो, तितकंच आपण कार्य करू शकतो. कर्मयोगामध्ये ते आहे आत्मत्याग. तर या छोट्याशा शिकवणीतून बाबूराव महाराजांनी केवढा मोठा एक लेसन दिलेला आहे की ठाकूरांनी आम्हाला आत्मत्याग करायला शिकवलाय आणि त्या आत्मत्यागातून, आता हा इंटरप्रिटेशन आपण करूया, की त्या आत्मत्यागातून हे लोक महान झालेत. अर्थातच हे लोक, त्या ब्रह्मचारी महाराजांनी जे म्हटलं की तुम्ही खरंच महान आहात, सत्यच आहे, पण ते महान होण्याचा मार्ग काय आहे? जोपर्यंत आपण आत्मत्याग करत नाही तोपर्यंत आपण महान होऊ शकणार नाही. हेच बाबूराव महाराजांचं म्हणणं होतं आणि हेच त्यांच्या जीवनातून आपल्याला आढळतं. 1918 साली त्यांना एक काळा आजार नावाचा एक आजार, इन्फेक्शियस डिसीज लंग्सचा असतो, आता तो बघायला मिळत नाही, तो त्यांना झाला. आणि त्यावेळेस उपलब्ध सगळे औषध उपचार करण्यात आले आणि हवापालट करण्याकरता भुवनेश्वर, देवघरला पाठवण्यात आलं. फारसा उपयोग झाला नाही आणि शेवटी त्यांनी इच्छा प्रकट केली की मला बेलूर मठात जायचं आहे. आणि त्यांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांनी बोलता बोलता ते बोलले, बिलकुल म्हणजे देह सोडण्याच्या 1 दिवस आधी, की चाफ्याच्या फुलासारख्या रंगाचं धोतर नेसायची इच्छा होत आहे आणि मोगऱ्याच्या फुलासारखा पांढरा शुभ्र रंगाचा भात खायची इच्छा होत आहे. हे वाक्य जेव्हा त्यांनी म्हटलं तेव्हा ब्रह्मानंदजी महाराज तिथे उपस्थित होते. त्यांच्या लक्षात येतं की जी लादिनी शक्ती राधेची, हे शरीर घेऊन इतकं सेवा कार्य केलं, तीच शक्ती त्या राधेमध्ये आता विलीन होऊ इच्छिते. आणि शेवटी 30 जुलै 1918 रोजी, मंगळवार होता, 4:15 वाजता दुपारी बाबूराव महाराजांनी प्रयाण केलं. जेव्हा त्यांनी प्रयाण केलं तेव्हा मास्तर महाशय म्हणाले की ठाकूरांची प्रेमाची बाजू निघून गेली. आणि माताजी जे म्हणाल्या ते तर फारच ऐकण्यासारखं आहे. माताजी म्हणाल्या, माताजी अश्रू गाळीत म्हणाल्या
मठाची शक्ती, भक्ती, युक्ती ही सर्व माझ्या बाबूरामांच्या रूप धारण करून मठातील गंगा तटावर प्रकाशमान करीत फिरत होती. हाय ठाकूर त्या ज्योतीला सुद्धा घेऊन गेले. मठाची शक्ती, भक्ती, युक्ती अशी वर्णनं माताजी स्वतः करतात. मी पुन्हा त्या वाक्याकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो की ठाकूर म्हणाले होते ना की बाबूरामला भाव होणार नाही, बाबूरामला ज्ञान होणार. तर ते ज्ञान म्हणजे काय? ती मठाची शक्ती, भक्ती, युक्ती. हा सगळा एक फार डिव्हाइन प्लान भगवान श्रीरामकृष्णांचा पूर्ण करायला हे आले होते. त्यांच्यासारखीच पावित्र्य हे आमच्या सर्वांच्या जीवनात येऊ अशी कळकळीची प्रार्थना करून ठाकूर स्वामीजी आणि प्रेमानंद महाराजांच्या चरणी प्रार्थना करून मी माझ्या वाण्याला इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.